तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आत्ताच आमचं कॉलेज सुटलं आहे आणि आम्ही आता जातो आहे आमच्या हॉस्टेलवरती। उद्या 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे आज आम्हाला जरा लवकर पण सोडलेलं। ड्रेस येण्यावरती मी त्याच्यामुळे मला उशीर झालाच, हॉस्टेलवरती जायला उशीर होतोय। आणि आमचे आज ड्रेस भेटलेत ते बघा, आमचे ड्रेस भेटलेत। उद्या आमची परेड असेल, पण त्यात आम्ही नाहीसू, सेकंड इयरवाले असतात ते असतात आमच्या परेडमध्ये। मला व्हिडिओ भेटला तर मी तो नक्की तुमच्यासोबत शेअर करीन। आणि जी प्रॅक्टिस होती त्याची सुद्धा माझ्याकडे एक क्लिप आहे, ती मी टाकीन याच्यावरती। हे आता आतून घेतली, तुला वाटतं मित्रांनो, आम्ही आता जातो आहोत। आम्हाला जे ड्रेस भेटलेत ना कॉलेजचे, ते जरा लूज आहेत, माझा बरोबर आहे, पण जे माझ्या मित्रांचे जे ड्रेस आहेत ना ते जरा लूज आहेत, तर ते आम्ही आता फिटिंग करायला जातोय। तर आम्ही टेलरचं दुकान शोधतोय, तिथं टेलरचं दुकान शोधणार, तिथे कपडे टाकणार फिटिंगला। आणि कपडे फिटिंगला टाकण्यामागचं एक कारण आहे की उद्या 15 ऑगस्ट आहे, आम्हाला उद्या कपडे घालायला लागतात, त्याच्यामुळे उद्या कपडे फिटिंगला टाकणार। आता संध्याकाळी घेणार आणि मग उद्या 15 ऑगस्टच्या परेडला घालणार। जाऊया, कपडे फिटिंगला टाकतो आणि मग भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो, आम्ही आता पॅन्ट अल्टर करून निघालेलो आहोत। माझ्या मित्रांनी त्यांच्याकडून लगेच अल्टर करून घेतली, त्यांना गंडवलं आणि त्यांना सांगितलं माझी आता परेडची प्रॅक्टिस आहे। आणि हाच तो खोटं बोलणारा माणूस। तर आता त्या पॅन्टला इस्त्री पण करायची आहे, ती इस्त्री करतो आता, दुकान बघतो कुठे आहे ते। आणि हेअर वगैरे कटिंग करायची, अजून सोल्जर कट मारायचं आहे अजून। उद्या परेड असल्यामुळे जरा टापटीप दिसलं पाहिजे उद्या कॉलेजमध्ये।
मित्रांनो आम्ही आता इस्त्रीची 2 दुकानं फिरलो, पण ती दोन्ही दुकानं बंद होती, म्हणून आम्ही आता तिसरं दुकानात जातोय. ते बघूया आता उघडं भेटतंय काय. चालू असेल तर तिथे जाणार आणि संध्याकाळी न्यायला येणार. आणि गरम एवढं होतोय ना, बेकार गरम होतोय ते कोल्हापुरात. मे महिना कसा जाणार आहे आमचं आम्हालाच माहीत नाही. तर मित्रांनो आम्हाला आता ड्राय क्लिनिंगचं दुकान भेटलेलं आहे. तिथे पॅन्ट वगैरे टाकतोय हा बघा. कोण नाही चांगली कापतेत का मित्रांनो, दुकानात कोणीच नाही. 1 नंबर कापते ती. आता आम्ही त्यांनाच बघतोय कुठे आहेत काय ते. दुकानचं तर नाही देऊया बोलायचं. आणि म्हणूया हाय दुकानात. तर मित्रांनो आम्ही इस्त्री वगैरे करून निघालो आहोत. आणि हा कसा धरून चाललाय बघा. इस्त्री मॉडेल. एवढी काळजी आहे स्वतःच्या पॅन्टची. दुसऱ्याची पॅन्ट असते ना तर हातात पण नसते घेतली, बरोबर की नाही. आणि मित्रांनो एक गोष्ट अशी, आपण 100 सबस्क्रायबर्सच्या भरपूर जवळ आहोत. तर जरा सहकार्य करा. 100 सबस्क्रायबर्स पण आपले पूर्ण होतील आणि मग आपली अशीच जरा पुढं हळूहळू वाढत जातील. मग आपण पण एक दिवस यूट्यूबर बनू. आपल्यासोबत आपलेच हे मित्र फोटो काढायला येतील. तर आपण त्या दिवसाची वाट बघूया एकदा. तर मित्रांनो आम्ही आता केस कापायला जातोय, हेअर कट करायला. आणि माझे जे मित्र आहेत ना ते सगळे पुढे गेलेत मला पाठी ठेवून नंबर लावायला. आणि माझा आता शेवटचा नंबर आहे. आणि हे बघा जात आहेत पुढे चालत. आणि आता जाऊया हेअर कट वगैरे करूया. सोल्जर कट मारायचा विचार आहे. विचार म्हणजे तोच मारायला लागतो आम्हाला. आणि तर जाऊया आता हेअर कटच्या दुकानात. तर मित्रांनो आम्ही आता हेअर कटिंगच्या दुकानात इथे आलो आहे, पण इथे गर्दी ना भरपूर आहे. त्याच्यामुळे माझा नंबर तरी शेवटच आहे. आणि माझे मित्र सगळे बघा इथे बसलेत, अर्धे इकडे बसलेत, अर्धे त्या गाडीवरती बसलेत. आणि आता हे 2 जण आलेत. तर हेअर वगैरे कट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. केसाची ट्रीटमेंट करायला आलोय. ट्रीटमेंट नसेल असं ते बॉडी पण उठलं त्याचा पण दाखवायचं आहे दादाला. ते दादा मला फुकटमध्ये करून देणार आहे. आपचं घरात नाही ध्यान पण बाहेरला लाड आहे. मित्रांनो आमचं आता हेअर कट वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता फक्त उद्या दिवसाची वाट बघतो आम्ही. 15 ऑगस्ट आमची जेव्हा परेड होणार आहे. तर करूया हा ब्लॉगला इथं एंड. तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.